मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोधिसत्व लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये। तर आज आता आपण उपस्थित आहोत कल्याण मध्ये, जिथे काल एक धक्कादायक प्रकरण घडण्यात आलेला आहे। गौतम बुद्धांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आलेली आहे, जे आणि इथला जो भीमा कोरेगावचं अशोक स्तंभ आहे तेही तोडण्यात आलेला आहे। आता आपण उपस्थित आहोत कल्याण मध्ये, कल्याणच्या बुद्ध विहाराच्या इथे, जिथे ही विटंबना घडण्यात आलेली आहे। काल संध्याकाळी हा जो प्रकरण घडण्यात आलेला आहे, आपण आता तिथं उपस्थित आहोत। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात की इथे जो काल जी ही प्रकरण कल्याणमध्ये बुद्धांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आलेली आणि भीमा कोरेगावचं विजय स्तंभांची बेकायदेशीर तोडफोड झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। प्रशासनाने आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात सुद्धा आलेली आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल मित्रांनो की हा जो समोरचा जो तुम्हाला ब्रिज दिसत आहे, हा जो ब्रिज आहे, या ब्रिजच्या कामाग्रस्त हा जो कालचा संपूर्ण प्रकरण झालेला आहे, या ब्रिजच्या कारणामुळे झालेला आहे। हा ब्रिज इथून पुढे कनेक्ट होणार आहे, म्हणून इथला जो काही अशोक स्तंभ आहे, म्हणजे विहाराच्या मागच्या साईडला घेऊन हा जो ब्रिज आहे, हा जो कनेक्टिंग ब्रिज आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल की हा पूर्ण जात आहे। कारण की हा जो विहाराचा बॅक साइड आहे, इथून हा ब्रिज कनेक्टिंग करण्यात आलेली आहे, म्हणून त्यासाठी इथला जो अशोक स्तंभ आणि गौतम बुद्धांच्या ज्या ते इथं मूर्त्या होत्या, ते आता बुद्ध विहारामध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहेत। त्यासोबत इथले जे काही रहिवासी आहेत, म्हणजे या विहारामध्ये राहणारे भंतेजी आहेत, आणि इथे जे काही लोक येत आहेत, म्हणजे हा जो संपूर्ण प्रकरण घडलेला आहे, हा संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी किंवा पाहण्यासाठी इथं लोक जे येत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। हे जे काय हा जो प्रकरण काल संध्याकाळी घडलेला आहे कल्याण मध्ये, हा बरोबर आहे का रमाबाई स्मारक आहे। मित्रांनो, आपल्यासोबत उल्हासनगर मधले सेक्टर नंबर 4 चे वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि नगरसेवक आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर सर, काय सांगाल, हा जो संपूर्ण प्रकरण हा जो घडलेला आहे बुद्ध विहाराचे इथे अशोक स्तंभही उखाडण्यात आलेला आहे आणि बौद्धांच्या ज्या मूर्त्या आहेत ते विहारात सफेद कपड्यांनी बांधून ठेवण्यात आलेला आहे। तर हे काय वाटतं तुम्हाला, हे बरोबर आहे का चुकीचं आहे? सरकारने हा जो पाऊल उचललेला आहे यावर तुम्ही काय सांगाल? हा अन्यायच आहे, हा टोटली अन्यायच आहे। दुसरं याच्यामध्ये काहीच नाहीये। बघा, डेव्हलपमेंटच्या विरोधात फाउंडेशन नाहीये। आता जेवढी आम्ही यांच्या बरोबर चर्चा केली, आमची 3 तास इथे चर्चा चालली, आम्ही यांचे लीगल राईट्स सगळे बघितले। यांना कोर्टानेच लीगल राईट्स दिलेले आहेत पूर्ण डिफेंड करण्यासाठी। यांचे एनओसीज हे प्रायमरी त्यांच्याकडे गेले पाहिजे होते, यांचे एनओसीज त्यांच्याकडे असले पाहिजे होते, तेव्हा जाऊन हे काम सुरू होणं पाहिजे होतं। पण हे सगळं त्या लोकांनी एक साईडला धरून फक्त भाईगिरी आणि गुंडेशाही करून हे लोकांनी इथे काम सुरू केलेलं आहे। पण हे चुकीच्या प्रकारे, म्हणजे जे इथे अधिकारी वर्ग आहे, हे जो इथे काम करत आहे, ह्याचा जाब विचारायला कोण नाही, ह्यांना असं वाटतंय। पण हे लोकांना जाब पण विचारू आणि ह्यांच्या बसतायत ना ज्या खुर्चीवर, यांना सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये। सर, तुमच्यात आणि भंतेजी मध्ये गेल्या बऱ्याच वेळापासून चर्चा झालेली आहे, तर त्या चर्चेवरून कोणता मार्ग निघालेला आहे? हा जो सगळं प्रकरण मार्ग असा निघालेला आहे, येत्या 5 तारखेला इथे बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे। सर्वपक्षीय सगळे आंबेडकरी चळवळीतले जेवढे कार्यकर्ते आहेत, सगळे एका ठिकाणी जमणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक तीव्र आणि एक भव्य, म्हणजे बोलतोय ना, एक जन आक्रोश मोर्चा इथून काढणार आहे। त्याच्यावरती पूर्णपणे माहिती तुम्हाला 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता भेटून जाईल। सर, जर हा जो तुम्ही म्हणताय येत्या 5 तारखेला बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, त्यानंतर तुम्ही एक विशाल मोर्चा घेऊन इथे एक मोर्चा काढण्यात येणार आहे, पण कुठेतरी सरकार जे म्हणेल आपल्याला ते मान्य करावं लागेल का? जर आपण ते मान्य नाही केलं तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट किती दिवस हा मोर्चा सतत चालू ठेवणार? बघा, कसं आहे,
आता तुम्हाला माहिती आहे का माहित नाही, पण ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची पार्टी जी आहे वंचित बहुजन आघाडी, ही महाराष्ट्रामध्ये नाही एका देशामध्ये ही सगळ्यात मोठी पार्टी आहे जी आणि अग्रेसिव्हली या शासनाला, प्रशासनाला, या सरकारला जाब विचारते. आम्ही या देशाच्या पंतप्रधानाला सोडत नाही ते हे आयुक्त कोण आहे आणि कशातलं आहे. हा, ह्याच्यावरती योग्य तो न्यायनिवाडा केला जाणार आहे आणि योग्य प्रक्रियेने हे लोकांना घरी बसवलं जाणार आहे. सगळ्यात पहिले तर इथला हा काम बंद केला जाणार आहे. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाहीये. डेव्हलपमेंटच्या विरोधात हे बौद्धभूमी फाउंडेशनही नाहीये. डेव्हलपमेंट होऊन द्या, पण त्याची व्यवस्थित प्रक्रिया करूनच ती झाल्या पाहिजे. हे असं जमणार नाही, यांची भाईगिरी इथे चालणार नाही. हे यांच्या बापाचा देश नाहीये. हा संविधान मार्गाने ह्याचा सगळ्या काही गोष्टी पार पडल्या पाहिजे, हे जे त्यांनी केलं नाहीये. येत्या 5 तारखेला याचं आयोजन केलं जाईल आणि पुढच्या जन आक्रोश मोर्चा घेऊन ह्याचाच जाब विचारला जाणार आहे. धन्यवाद. तर भंतेजी, आपण काय सांगाल, हा जो संपूर्ण सविस्तर प्रकार घडलेला आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी तुमच्या न्यूजच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत राहणारा सगळा बौद्ध समुदाय, आंबेडकर समुदाय, उपासक उपासिका, त्याच्यानंतर आपले जेवढे साधक साधिका ज्या आहेत है ना, यांच्या माध्यमातून हा मी सांगण्याचा प्रयत्न करेल की प्रत्येक धर्माचे जे धर्मगुरू आहेत, तसे आज बुद्धाच्या बाबासाहेबांनी जो आम्हाला बुद्ध धम्म दिलाय है ना, त्या धम्मावर चालणारे आम्ही बौद्ध गुरु आहोत. आम्ही खूप शांतीच्या आणि करुणेच्या मार्गाने आम्ही हे सगळे आतापर्यंत आम्ही वावरत आलेलो आहोत. तर आमच्यासाठी आज जे हे घटना घडली ही खूप मोठी घटना आहे. भारतातल्या भिक्षूंवरती अन्याय आहे आणि भारतातल्या धर्मगुरूंवरती अन्याय आहे, म्हणजे हा भारतातल्या बौद्धांवरती अन्याय आहे. तर हे एक मनुवादी विचारधारा आहे. हे एक RSS ची देशामध्ये राहिलेली विचारधारा आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. 2500 वर्षा आधी हा देश धर्मगुरू म्हणून वावरत होता. आज आपण बघतोय की ह्या देशाची हालत काय आहे. सगळीकडे करप्शन, गुंडागिरी हे सगळं चाललेलं आहे. एका साईडला आम्ही बघतोय धर्माच्या नावाखाली तुम्ही अंधश्रद्धा पसरवताय. महिलांना कशा पद्धतीने तुम्ही आम्ही हे बघतच आहोत. तर आज भारतामध्ये जो बौद्ध समाज आणि जो बौद्ध धर्मगुरू ज्या पद्धतीने आम्ही वावरतोय, त्याला हा खूप मोठा धक्का आहे, समाजाला धक्का आहे. हे सहन करून घेतला जाणार नाही. ही बाब आमच्यासाठी नकारात्मक आहे. पूर्ण देशभर, पूर्ण विदेशामध्ये पसरलेली आहे आणि अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये म्हणून तत्काळ निलंबन, जे लोक याच्यामध्ये सहभागी आहेत, कोणाच्या आदेशाने सगळं केलेलं आहे, आम्हाला त्याचा त्यांनी जॉब द्यावा. आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण होतील. त्याच्यासाठी पूर्ण भारतातला समाज, मुंबईतला समाज, महाराष्ट्रातला समाज, पूर्ण आंबेडकरी जनताच नाही, छत्रपती शाहू फुले महाराजांचे सगळे समाज आमच्या सोबत आहेत. एवढं बोलून मी थांबतोय. भंतेजी, या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निष्पक्ष चौकशीसाठी तुम्ही कोणते ठोस मागण्या सरकारसमोर मांडणार आहे? मागण्या ज्या आहेत आमच्या, त्या मागण्या तर आमच्या आहेत आणि जायज मागण्या आहेत आमच्या, त्या तो आमचा हक्कच आहे. पण ज्या पद्धतीने अन्याय केलेला आहे आमच्यावरती, त्या अन्यायाच्या विरोधात हे यांनी ज्या पद्धतीने इनलिगल पद्धतीने जे केलेलं आहे, त्याची भरपाई म्हणून जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते तात्काळ निलंबित झालेच पाहिजेत. ही आमची सगळ्यात मोठी मागणी आहे. आणि हा जो काम आहे आमचा विकासाला हेच नाही आहे. आम्ही विकासाला आमचा विरोध असता तर 11 महिन्यापासून हा ब्रिजचा काम चालू नसता. पण तुम्ही एका साईडला, हा कुठला वैयक्तिक स्थळ नाही आहे, कोणाचा घर नाही आहे, हा पूर्ण समाजाचा, पूर्ण जाती धर्माच्या लोकांचा स्थळ आहे. इथे हजारो लोक येऊन इथे आश्रय घेतात. अशा स्थळावर तुम्ही त्याला 2 भागामध्ये तोडताय, पर्टिक्युलर समाजावरती अन्याय करताय. हे खपवून घेतलं जाणार नाही. इथले कोणी असो, पोलीस स्टेशन असो है ना, इथली नगरपालिका असो किंवा इतर समाज असो, जे आज आमच्यावरती अन्याय करत असतील तर हे सहन करून घेतले जाणार नाही. तर या प्रकरणाआधी सरकारकडून पालिकेकडून कोणती नोटीस किंवा निवेदन आलेलं होतं? तुम्हाला सांगू इच्छितो, कुठले तुम्ही साधा झोपडा तोडताना सुद्धा प्रक्रियेला पार करावा लागतोय. हा 32 एकराचा 100 वर्षापासून जपासलेला हा धोरण आहे. इथे स्थळ आहे, बुद्धाची भूमी आहे, बरोबर आहे. तुम्ही कुठल्या नोटीस बोलताय? प्रक्रिया असतो ना, काय आदेश आहे तुमच्याकडे? आम्ही जेव्हा इथे पोलीस प्रशासनाला विचारलं, नगरपालिकेच्या प्रशासनाला विचारलं आम्ही की तुमच्याकडे कुठले आदेश आहेत काय, तर कुठल्या आदेशाच्या बळावर तुम्ही काय करत नाही आहेत. म्हणजे दडपणशाही, समाजाला दाबणे, हे खपवून घेतलं जाणार नाही. पूर्ण भारतातला बौद्ध समाज, पूर्ण बहुजन समाज इथे एकत्र उठेल
आणि हा पूर्ण मुद्दा खूप मोठ्या स्तरावरती की अशा पद्धतीचे पुन्हा काम केले जाणार नाही. त्याच्यासाठी ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्या तात्काळ जे लोक याच्यात इन्व्हॉल्व आहेत, कोण कोण इन्व्हॉल्व आहेत ते सगळे चौकशी होऊन आम्हाला तात्काळ निलंबन पाहिजे आहे, ही आमची मागणी आहे. बनतेजी, काय सांगाल, हा जो 30 तारखेला सविस्तर हा जो प्रकरण घडलेला आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा, हे बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर वालधुनी कल्याणमध्ये स्थित आहे आणि या ठिकाणी आमचा हा जो विपश्यना केंद्र आहेत आणि नैसर्गिकरित्या बऱ्याचशा आम्ही झाडांची या ठिकाणी वृक्षांची लागवड करून सेंटर डेव्हलप केलेले आहेत. परंतु या ठिकाणी एक 3-4 वर्ष अगोदर आमच्या जमिनीचं मधोमध एक उड्डाणपुलाचे या ठिकाणी नियोजन करून मग 30 तारखेला बेकायदेशीरित्या कोणत्याही आदेश महापालिका किंवा पोलीस प्रशासन यांच्याकडे नसताना मोठी फौज फाटा आणि बऱ्याचशा मशिनरी आणि जो ठेकेदार आहे त्यांचा जो खाजगी लोक गुंड प्रवृत्तीचे लोक अशा लोकांना घेऊन येऊन आमचे जे भिक्खू संघ आहेत त्यांचे चिवर उडवून आणि बंदुकीचे सुद्धा शस्त्रही घेऊन आले त्या दिवशी आणि असे शस्त्र दाखवून बंदुकीच्या जोरावर आमचे बुद्धरूप त्यांनी काढून घेतले. बौद्ध स्तूप, भीमा कोरेगाव स्तंभ बुलडोजर लावून तोडून टाकले, नष्ट केले आणि झाडांची सुद्धा कत्तली 52 झाडांची कत्तली केले बुलडोजर लावून. आणि आमचे जे या ठिकाणी गार्डन आहेत, गार्डन सुद्धा पूर्णपणे नष्ट करून टाकलेले आहे. तर अशा प्रकारे जी धार्मिक विटंबना त्या लोकांना काहीच वाटलं नाही. तथागत गौतम बुद्ध जे भारतातले म्हणजे सर्वोत्तम सर्वात श्रेष्ठ जे भूमिपुत्र आणि इथले जे लोक बाहेर देशात जातात राजकारणी प्रधानमंत्र्यांपासून, तर भारत बुद्धाची भूमी अशा प्रकारे ते सांगतात. परंतु या ठिकाणी ते बुद्धरूप हटवण्याचे काम त्यांनी बेकायदेशीररित्या केलेलं आहे. आपण त्यांना वारंवार सांगत होतो की कायदेशीर प्रक्रिया अवलंबून या ठिकाणी जे जमीन बाधित होत आहेत, संरचना बाधित होत आहेत, त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे समाजासाठी एक वास्तू तयार करून द्या. परंतु त्यांना कोणत्याही स्वरूपाची या ठिकाणी न्याय करायचा नाही बौद्ध समाजावर आणि बुद्धभूमी फाउंडेशनवर. त्यामुळे 30 तारखेला महानगरपालिका प्रशासनातील आयुक्त अभिनव गोयल त्यांच्या निर्देशाने उपायुक्त प्रसाद बोरकर यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे DCP अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने या लोकांनी असे बेकायदेशीर पोलीस प्रोटेक्शन महानगरपालिकेला देऊन तर आमच्या बुद्धभूमी फाउंडेशन आणि बौद्ध समाजावर हा मोठ्या प्रमाणात घात केलेला आहे. त्यासाठी आता समाजाने जे काही योग्य असेल त्या प्रकारे निर्णय घेऊन पुढील आपण वाटचाल पुढील काय आंदोलन धरणे मोर्चा असतील त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील होऊन या बुद्धभूमीला आणि समाजाला बळकटी द्यावी. बनतेजी, या घटनेमुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. पुढील काळात न्याय मिळवण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी तुमची पुढील भूमिका काय असेल? या ठिकाणी आमचे संपूर्ण समाज बांधवाने मोठ्या प्रमाणात, कारण सर्व स्तरावर कल्याणमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्र, दिल्ली, UP संपूर्ण भारतभर बाहेर देशात सुद्धा ही निंदनीय घटना पोहोचलेल्या आहेत. सर्व स्तरावरून लोक निषेध करीत आहेत, लोक असंतोष तीव्र लोक नाराजी व्यक्त करीत आहेत आणि यासाठी पुढील जो विशाल या ठिकाणी आक्रोश मोर्चा महानगरपालिकेत होणार आहे त्यासाठी या 5 तारखेला सायंकाळी 6 वाजता संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर वालधुनी कल्याण येथे भव्य बैठकीचे आयोजन केलेले आहे. तर बुद्धांची मूर्तींची विटंबना आणि विजयस्तंभांच्या तोडफोड बाबत नेमके कोणते पुरावे आणि तथ्य तुमच्याकडे आहे? जसं एखादं असं शासकीय काम प्रोजेक्ट राबवत असताना शासनाने आणि महानगरपालिकेने आम्हाला रीतसर नोटीस देऊन विश्वासात घेऊन सर्व गोष्टी करायच्या असतात. ते नैसर्गिक प्राथमिक नियम आहे. या इथले शासन प्रशासन यांनी हे प्राथमिक नियम सुद्धा फॉलो न केल्याने शेवटी राज्य मागासवर्गीय आयोग त्यांनी दखल घेऊन वेळोवेळी सुनावणी घेतली. महापालिकेतील अधिकारी, MMRDतील अधिकारी, ठेकेदार आणि बुद्धभूमी फाउंडेशनच्या प्रतिनिधींना बोलावून सर्व गोष्टी तपासून
त्यांनी फेब्रुवारी महिन्यात एक निर्देश पारित केले का या जागेच्या संदर्भात बुद्धभूमी फाउंडेशनला रीतसर नोटीस द्या, त्यानंतर संयुक्त पंचनामा आणि मोजणी करून सर्व गोष्टी बाधित या गोष्टी आहेत, जमिनी आहेत त्या रेकॉर्डवर घ्या. तर अशा प्रकारे 5 मार्चला महानगरपालिकेने एक संयुक्त मोजणी करून सर्व गोष्टी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत. आज रोजी शासन दरबारी ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी नेस्तानाबूत केलेल्या आहेत, 2 महिना अगोदर शासन दरबारी या सर्व गोष्टी नोंद झालेल्या आहेत. त्या अगोदर हे बरे आमचे 80-81 पासून सुद्धा नोंदी आहेतच. बनतेजी 484 कोटी रुपयांच्या ठेव्यासाठी बौद्ध अमृतसेवर कुठारघात झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या आरोपी मागील नेमकी भूमिका आणि कारणे काय? हा, या ठिकाणी जे काही जे ठेकेदार आहेत, अशोका बिल्डकॉन नावाचा आहे, TNT इन्फ्रा लिमिटेड म्हणून आहे, तर मोठ्या प्रमाणात त्यांना ही जी कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे तर मिळणारच आहे, काय हरकत नाही. परंतु त्यांच्यासोबत काय राजकारणी लोकांचे नातेसंबंध असल्या कारणाने त्या ठेकेदार लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा कशी होईल आणि बुद्धभूमी फाउंडेशन आणि जो बौद्ध समाजाला याच्यातून जो नुकसान भरपाई पासून कसे त्यांना अलिप्त ठेवता येईल, जेणेकरून ठेकेदारांचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल, त्यासाठीच त्यांचा हा मोठा दबाव तंत्र आणि जो अन्याय चालू आहे.